मित्रांनो, आज आता आमच्या प्रवासाचा तिसरा दिवस आहे. दिवसाची सुरुवात आमची एका घरगुती नाश्ता हाऊसमध्ये आम्ही पोहे खाण्यापासून करतोय. पोहे खातो आणि आता तुम्हाला सांगतो. हॅलो फ्रेंड्स, पोहे खालो. गाडी तिकडं उन्हात एकदम भपका झाली असेल. आता 2-5 मिनिटं स्टार्ट ठेवावं लागेल आता. बापरे. गुड मॉर्निंग गाइस, वेलकम टू माय यूट्यूब चैनल. तो अभी सुबह का इंट्रो तो आपने श्रेयस का देख लिया होगा, नाश्ता करने का. अभी हम लोग जा रहे हैं हिम्मतगढ़ फोर्ट. अजून काय नाव होतं त्याचं? बांदल फोर्ट. तिकडे जाऊन सांगू तसं ते काय आहे हिस्ट्री, त्याची हिस्ट्री वगैरे सगळं. तशी आम्हाला पण माहीत नाही आहे, ते आम्ही गुगलवरूनच सांगू. तिथं गेल्यानंतर काय जेट्टीने जायचं आहे त्या फोर्टपर्यंत. लोकेशनला गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो. ओके. ही आहे सावित्री नदी आणि सावित्री नदीच्या इथून आम्ही आता जेट्टी करून चाललोय. बघत असाल एकदम मस्त नदी आहे आणि इथून जेट्टीने आम्ही जाणार बाणगड फोर्टला. काय पर गाडीप्रमाणे की पर माणसाप्रमाणे? एका माणसाची किती? हां, पहिल्या दिवशी आम्ही हरिहरेश्वरमध्ये आलो, जे इथे दिसते तुम्हाला. इथं मुक्काम केलं. दुसऱ्या दिवशी आम्ही हरिहरेश्वरनं पहिले दिव्यागरला गेलो. दिव्यागरवर आम्ही सुवर्ण गणेश मंदिर बघितलं, हनुमान मंदिर बघितलं. तिथे जेवणाचा, घरगुती जेवणाचा अस्सल आनंद घेतला आम्ही. तिथून आम्ही नंतर श्रीवर्धनला येताना इथे आरवी बीच आहे. तुम्ही बघत असाल तर हा इथे आरवी, हा समुद्र इकडे, आणि इथून असं एक नागमोडी वळणाचा रस्ता, तिथून एक सुंदरसा असा आरवी बीच दिसतो. त्याचा तुम्हाला व्हिडिओ आम्ही पुढे दाखवूच आहे त्याच्यामध्ये आमच्याकडे. तर तिथून आम्ही श्रीवर्धनमध्ये आलो. श्रीवर्धनमध्ये आम्ही थोडंसं फिरलो, बीचचा वर तिथे आनंद घेतला. तिथून परत आम्ही हरिहरेश्वरमध्ये मुक्काम केला आणि आता आम्ही चाललोय हिम्मतगडला. जे हिम्मतगड इथे बाणकोट किल्ला म्हणून आहे. तर आता आम्ही इथे चाललो. ओके. गुगल बाबा जिंदाबाद. ही आहे सावित्री नदी. आता 12:30 वाजता येईल जेट्टी. तेव्हा त्यात गाड्या लोड करायच्या, आपण पण त्यात लोड व्हायचं आणि मग जायचं. इकडे कुठं समोर, इकडे तिकडे कुठेतरी जायचं असेल ते दाखवू गेल्यानंतर. तर मंडळी, तुम्ही बघत असाल इथे फेरी येते जेट्टी. जेट्टी आता इथे लागेल आणि आपल्याला ज्या ह्याच्यात जायचं त्याच्यामध्ये आपली गाडी याच्यामध्ये जाईल आणि इथून ते आपण त्या रोडला जेट्टीने प्रवास करू. एक सुंदर अनुभव असेल. आणि काय म्हणतात की तुम्ही बघत असाल जे मांडवा जेट्टी, अलिबाग असं प्रवास तुम्ही कधी केला असेल नसेल, पण हा त्याचं एक छोटंसं प्राथमिक स्वरूप आहे या बंदरापासून त्या बंदरात.
एक साइड से दूसरी साइड पहुंच गए। अभी ये थोड़ा घाट वाला सेक्शन चालू हो गया है, शायद से यही रास्ता ऊपर हिम्मतगढ़ पे जाता होगा। तो अभी उधर पहुंच के आप लोगों को दिखाते हैं। तुम्ही बघत असाल एकदम अरुंद रस्ता आणि असा एकदम घाटाचा रस्ता, वळणाचा नागपुडी रस्ता हा। त्यात पण आमचे जे मित्र आहेत मित्रांनो बघू शकता आपण आता किल्ल्याजवळ पोहोचलो आहे। किल्ल्याची बाहेरील बाजू ही दिसत आहे आपल्याला आणि बघूया आता किल्ला एक्सप्लोअर करू हा हिम्मतगढ़ फोर्ट। तर आता तुम्ही बघू शकता किल्ल्यावर आपण आलो आहे। आता आपल्या गुगल बाबांकडे जाऊ आपण किल्ल्याच्या माहितीसाठी। हा बाणकोट किल्ला आहे आणि हा किल्ला तुम्ही बघत असाल की त्याच्या तिन्ही बाजूंनी समुद्र दिसत आहे आणि किल्ल्याचं जे बांधकाम बघाल तुम्ही तर ते कोकणातलं जे वैशिष्ट्य आहे ना, काय म्हणतो दर्शन की आपण हे याला म्हणतात हे चिरांच्या विटा, या लाल मातीच्या चिरांच्या विटा असतात। या चिरांच्या विट्याचं बांधकाम आहे, शिवकालीन बांधकाम आणि तू बघायला गेलं असेल ना तर हा ध्वज आहे आपला। तर तिथे बघितलं तू तर दोन तुला बुरुज दिसत आहेत। हे इकडे दोन बुरुज आहेत, तू दाखवू शकतो हे दोन इकडे बुरुज आहेत आणि तिकडे खालती दोन छोटे बुरुज आहेत, इकडे खाली आहे। जेणेकरून कसं आहे की जे आपण म्हणतो ना की संरक्षक असं म्हणतात ना ते आहे। तिकडे दरवाजाची तू बघितलं असेल महादरवाजाची दरवाजा आहे, महादरवाजा तिथे इकडे आंब्याचं झाड खूप जुनं दिसतंय आणि उत्कृष्ट असा किल्ला आहे। समुद्र तिन्ही बाजूने दिसतोय आणि मुळात ही इकडे तोफ सुद्धा आहे। कॅमेरा आपला जास्त काही झूम होत नाहीये इकडे। म्हणजे ते इतिहासामध्ये जे लिहिलं होतं ना की इथे व्यापार दृष्टीने जे महत्त्वाचा किल्ला होता तो खऱ्या अर्थाने दिसतोय। म्हणजे मला असं वाटतं की हे जे यांनी बनवलेत ना इथे काही असं दुकानांचं काही असू शकतं का, इकडे पण आहे तिकडे पण आहे, म्हणजे मंडी तर ते जे लिलाव करतात तो व्यापाराच्या दृष्टीने किल्ला हा परफेक्ट वाटतोय आणि हवेशीर आहे, हवा चालू आहे, थंडगार हवा चालू आहे। म्हणजे आज असेल आता 32-33-35 काय टेम्परेचर असेल, पण त्या मानाने इथे हवेच्या मानाने थंड हवेमध्ये वाटत नाही की एवढं टेम्परेचर असेल। सूर्य त्याची आग ओकतोच आहे, पण मस्त आहे। तर आताच श्रेयसनी दिलेली, आपले श्रेयस गुगल बाबा यांनी दिलेली, मला एवढं काय माहीत नव्हतं किल्ल्याबद्दल, श्रेयसला या गोष्टींबद्दल असतं नॉलेज। तर ठीक आहे, माझा लुकला इग्नोर करा, उन्हापासून वाचायचं आहे तर हे करावंच लागेल। तर ठीक आहे, बघूया आता पुढे काय काय अजून करूया एक्सप्लोर। एकदम कसं वाटलं तुला काय गडकोट किल्ल्यावर जाऊन?
खूप छान. आज आमचं सकाळपासून प्लॅनिंग चालू होतं की आज कुठे जायचं, काय कसं, काही नीट प्रॉपरली जमत नव्हतं आज. मग आम्ही इन्फॉर्मेशन काढली तर एक पाणकोट किल्ला इथून आहे, ज्या किल्ल्यासाठी जायला फेरीने जावं लागतं. एकंदरीत आम्ही आज गेलो, पाणकोट किल्ल्यावर जाऊन आलो, फोटोशूट केले, चांगला वाटला किल्ला आणि अर्धा दिवस सार्थकी झाला म्हणजे आमच्या ट्रिपचा. एकंदरीत आता संध्याकाळचा काय प्लेसेस आहेत ते तुम्हाला नंतर सांगूच. काय पोझिशन आहे पुढची? आता अशी पोझिशन आहे, एक 2 बोटी होत्या, एक बोट बंद पडली आहे, त्या एका बोटीवर सगळं काही आहे. ती बोट जाते येते, तर निदान अर्धा पाऊण तास एका फेरीला लागतोय. आणि पुढे आता आपल्या पुढे 8 गाड्या आहेत, म्हणजे आपला एक अर्ध्या तासात आपला पण खेळ होईल आणि आपण अर्ध्या तासात त्या टोकावर असू. जे वाटलं होतं सकाळपासून की आजचा दिवस चांगला गेला, पण या थोड्याशा फेरी जेट्टीच्या त्रासामुळे आपण नाहक आपल्याला त्रास सहन करावा लागतो, बस, बाकी काही नाही. त्याचे लोक पायी चालत जातात आणि परत येतात बघून, तेवढाच एक मनाचा. किती ऑलमोस्ट 2:30 वाजता आलो होतो, 3:35 झाले. कंटिन्यू पेट्रोलवर गाडी चालू आहे, मजाच मजा. पोचलो आता आमच्या होमस्टेला. आता जरा रूमवर जाऊन फ्रेश वगैरे होतो आणि इकडे समुद्र किनाऱ्यावर जातो. ह्या लोकेशनसाठी जरा ट्रेक करून आलो होतो. एवढा ट्रेक केला, पायऱ्या चढल्या, सार्थ झाल्यासारखं वाटतंय, वर्थ होतं येणं. गुगल बाबा, याबद्दल काही टिप्पणी आहे का आपल्याकडे? गुगल बाबा कुठे गेले? हां, हे जवळच हरिहरेश्वरचं मंदिर आहे. हां, तिथून आपण हे वरती चढून आलो. हे 2 दगडांच्या मध्ये घरी आहे आणि या घरीमध्ये समुद्राचं पाणी येत असतं. भरतीची वेळ झाली आहे, बघू शकाल तुम्ही लाटा, उंच लाटा आणि गार वारा. देखो दोस्तों, ये ऐसा पूरा ट्रैक करना पड़ता है, यहाँ से लेकर और वहाँ से ऐसा, और भी नीचे है. जाते टाइम आते टाइम मैंने वो दिखाया नहीं. हा पण एक समुद्राचा व्ह्यू येतो इथून. हा इकडे सनसेट, झाडामुळे काही दिसत नाही, सनसेट होतोय. कसं आहे, मजा नाही आया तो पैसा वापस. तर मित्रांनो, मागं बघू शकतात तुम्ही माझ्या समुद्र. आता हा सनसेट पॉईंट आहे. सनसेट तर तसा झालेला आहे, जरा इथे लेट पोहोचलो आम्ही. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा दिवस आमचा संपतोय. आज जे काही करायचं होतं ते आम्ही फिरून आलेलो आहे. आणि ओव्हर टू यू श्रेयसजी. दिवसभरात आम्ही आज गडकोट किल्ले बघितले, नंतर समुद्राचा सनसेट आज बघितला. तुम्ही बघितला असेल, एकदम सनसेट पण जबरदस्त होता. आणि अशा प्रकारे आजचा दिवस खूप उत्तमरित्या गेलेला आहे. आणि इथेच आम्ही आमच्या व्लॉग पार्ट 3ची समाप्ती करत आहे. उद्या आपली घर वापसी आणि उद्या आम्ही आपल्या घरी जाणार आहे, आपापल्या कामाला लागणार आहे. तर हा ब्लॉग आम्ही इथंच समाप्त करतो. लाइक, शेयर और सब्सक्राइब जरूर कीजिए और लाइक बटन को प्रेस कीजिए. ए रिदम
व्लॉग एंड करण्यासाठी काय बोलायचं का तुला? नारळ पाणी पिऊया हां आणि गप घरी जाऊया. वा वा. ओके ओके चांगलं आहे. हे चांगलं होतं चांगलं होतं. इकडं मस्त वन साईड दुकानं विकानं आहे पण लेस लवकर आलोय आपण. हां सगळ्यांची ओपनिंगच चालू आहे. हे आहे हरिहरेश्वरचं मंदिर. बवडी शॉपिंग आहे. श्रेयसजी तुम्ही काय शॉपिंग केली? प्रसाद प्रसाद प्रसाद. बाकी आलं आपल्या ऑलमोस्ट घरी पण त्याच्या घरी बिरे सगळं आलं. ठीक आहे. चलिए तो दोस्तों अभी आप देख रहे होंगे कि सब रिसोर्ट पूरा खाली हो गया है और अभी हमारा इधर निकलने का टाइम भी आ गया है. आप देख रहे होंगे तो सामान पैक करने का टाइम हो गया है. और जो हमारा क्या बोलते हैं कि जो व्लॉगर का मालिक है वो एक उसके बिजनेस मीटिंग में व्यस्त है. जैसे भी उसका मीटिंग हो जाएगा तो हम निकलेंगे. आप देख रहे होंगे इधर सब कुछ बैग्स और ये सब कुछ पड़ा है. तो मिलते हैं बाद में. ऑलराइट गाइज गुड मॉर्निंग वेलकम टू माय यूट्यूब चैनल. सो अभी ये प्रॉपर्टी सुंदर सी प्रॉपर्टी छोड़ने का टाइम आ गया है. तो अगर आपको भी ये प्रॉपर्टी पे आना होगा, आप आना चाहते हो तो आप ये यहाँ पे आ सकते हो. सह्याद्री कॉटेज करके है. यहाँ पे आपको रंजन काका मिलेंगे. एकदम किंग आदमी है. अभी वो ज़रा बाहर गए उनसे मिला नहीं सकता लेकिन एकदम किंग आदमी है. हॉस्पिटैलिटी एकदम एक नंबर. ही होती प्रॉपर्टी एकदम स्टार्टिंगलाच आहे. हरिहरेश्वरच्या स्टार्टिंगलाच आहे. जसं आपण एंटर करतो सह्याद्री कॉटेज म्हणून एकदम लोकेशन पण बादशाह आहे आणि आपले रंजन काका पण बादशाह आहे. ओके ब्रो ओके बाय बाय बाय. मिलते हैं अगले ट्रिप में. चलो चल मग श्रेयस भाई भेटू आता पुढच्या ट्रिपला. सक्सेसफुल ट्रिप. भेटू आता उद्या भेटू आपल्या नेहमीच्या टायमावर. ओके बाय. ओके भेटू आपण.